पुणे पोलीस आज जवळपास 8 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जे आहेत ते रांजणगावच्या MIDC मध्ये हे नष्ट करणार आहेत। गेल्या वर्षभरामध्ये पुणे पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी त्या पथकाने शहरामध्ये विविध ठिकाणी छापे मारत आणि कोणी अंमली पदार्थ गैरपद्धतीने विकतायत त्या सर्वांवरती छापे मारत त्यांच्यावर कारवाई करत 8 कोटी रुपयांचं जे काही आहे गांजा, अफेम, कोकीन, LSD हे सर्व हस्तगत करत आज रांजणगावच्या MIDC मध्ये नष्ट करणार आहेत। खरं तर पुण्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणाहून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते आणि ही मोठ्या प्रमाणाची जी तस्करी आहे हे रोखण्याचं आव्हान देखील आता पुणे पोलिसांसमोर आहे। मात्र गेल्या वर्षभरामध्ये पुणे पोलिसांनी जे काही 8 कोटी रुपयांचं जे काही आहे अंमली पदार्थ हे पकडून आज रांजणगावच्या MIDC मध्ये नष्ट करणार आहेत। त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आहे हे गांजाचं आहे, त्याच्या खालोखाल जे आहे कोकेनचं प्रमाण आहे। खरं तर पुण्यामध्ये अनेक तरुणी जे हे शिकण्यासाठी येत असतात आणि याच विद्येच्या माहेरघरामध्ये जवळपास 8 कोटी रुपयांचं जे काही आहे अंमली पदार्थ सापडले आणि पुणे पोलीस आज ते अंमली पदार्थ नष्ट करत आहेत। एकूण अंदाजन 70 ते 75 गुन्ह्यांचे 800 किलोग्रामचे NDPS किंमत अंदाजन 8 कोटी रुपये आहे। त्याचे आज नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही समक्ष पूर्ण वजन मोजमाप कोर्टाची परवानगी नंतर सगळे प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता रांजणगाव येथे फॅक्टरीमध्ये त्याचे नाश सध्या होणार आहे। ही याचे मध्ये जुने कालापासून प्रलंबित असलेले जे पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल होते NDPSचे ते ही प्रक्रिया आहे आणि याचे व्यतिरिक्त एक मोठा कन्साइनमेंट जे मागच्या वर्षी आम्ही फेब्रुवारी महिन्यात पकडले होते ज्यामध्ये 1800 किलोची MD होती, 3700 करोड रुपयाचे मुद्देमाल होते, त्याचे नाश करण्याची प्रक्रिया पण अंतिम टप्प्यात आहे। मला विश्वास आहे की 1 ते 2 महिन्याच्या आत ती पण नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। ड्रग फ्री समाज, ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून याचे मोठ्या प्रमाणात जप्ती मागच्या काळात करण्यात आलेली आहे, ते आज नाश करण्यात येत आहे आणि समाजामध्ये ड्रगचे सेल, ड्रगचे कन्झम्पशन, ड्रगचे पेडलिंग यावर पूर्ण विराम आणण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे।